राम राम मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. चला तर मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं थोडंसं जे काही ऑर्नामेंट्स आहे ते मी कसे ठेवते किंवा कसे ठेवले पाहिजे, हे तुम्हालाही थोडीशी आयडिया यावी म्हणून हा व्हिडिओ आहे. आणि मी नुकतंच मेशोवरून थोडीशी शॉपिंग केली आहे. तुमच्या थोडीफार फायद्याची ठरली तर मला नक्कीच आनंद होईल. ते तुम्हाला दाखवायचे. चला तर बघूया. बघा, हे जे बॉक्स आहेत ना, ह्याच्यामध्ये व्यवस्थित ऑर्नामेंट्स राहू शकतात, वेस्टर्न वेअर किंवा तुम्हाला जे तुम्हाला आवडीच्या ज्या आहेत छोटे मोठे तुम्ही कसंही ऑर्गनाईज करू शकता. आणि हे खूपच म्हणजे इझी आहे. तुम्ही कानातले गळ्यातले जे काही तुमचं कलेक्शन आहे ते तुम्ही ठेवू शकता. काय होतं, बऱ्याच वेळा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आवडतात, घेताना आपल्याला खूप छान वाटतं, घेताना आपण बार्गेनिंग करतो, परंतु व्यवस्थित आपल्याला ठेवणं जमत नाही. कामामुळे गडबडीमुळे आपल्याला समजत नाही आपण कसं मॅनेज करायला पाहिजे. तर हा मला छान बेस्ट ऑप्शन वाटला, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केला, की म्हणलं चला तुम्हालाही छान वाटावं. आणि कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि हे दुसरं कलेक्शन, हे बघा, ह्याच्यामध्ये कसे छान छान पाऊच आहेत बघा. आता आपल्याला बऱ्याच वेळा बघा वेगवेगळे कानातले गळ्यातले, बऱ्यापैकी आता सोनं आपण वापरत नाही, बाहेर जाताना आपण नकलीच घालतो बघा. जसे काय ऑक्साईड आहे किंवा गोल्डचं आहे, 1 ग्रॅमचं आहे किंवा डायमंडचं आहे. बरेचसे कलेक्शन आता बाजारामध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला जसं आवडेल तसं आपण घालतो, मॅचिंग करतो. जशी साडी, जसा ड्रेस, ज्या पद्धतीनं आपण वेअर केलं आहे त्या पद्धतीनं आपण गोष्टी ॲड करतो. आणि आपल्याला ते करावं लागतं, कारण आपल्याला छान दिसायचं असतं, बरोबर ना. त्यासाठी तुम्ही काय करा, जर तुम्हाला आवड असेल किंवा व्यवस्थित तुम्ही ठेवतच असाल, मला असं वाटतं, कारण मी व्यवस्थित नव्हते ठेवत. मला आता हे थोडंसं आयडिया यायला लागले आणि व्हिडिओ करण्यामुळं मला थोडंसं बाहेर जावं लागतं, ऑफिसमुळे मला थोडं वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये गोष्टी लागतात. म्हणून म्हटलं चला हे थोडंसं आपण घ्यायला हरकत नाही. आणि एकदम स्वस्त आहे, त्याच्यामध्ये जास्त पैसेही लागत नाही. तुम्ही बाहेर जाताना बघा, हा पाऊच तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या छोट्याशा बॅगमध्ये कॅरी करू शकता. कसं होतं ना, बऱ्याच वेळा कानातले गळ्यातल्यांचं फिरकी हरवते किंवा फिरकी खाली पडते घाई गडबडीमध्ये, लग्नाचा सीझन असतो, पार्टी असते, बऱ्याचशा गोष्टी असतात, मग त्या तशाच प्रॉब्लेम होतो. आणि मग आपल्याला ते ऑर्गनाईज करायला कधी कधी वेळही मिळत नाही. आपण घाईघाई त्या बॉक्समध्ये टाकून देतो किंवा जे काही तुमचे कबर्ड आहे त्याच्यामध्ये ठेवून देतो. आणि मग मग कधी कधी काय होतं ना, त्याच्यामध्ये गुंता होतो किंवा ते पटकन निघत नाही किंवा आपल्याला सापडत नाही आपण कुठे ठेवलंय, काय आहे, कसं आहे, आपल्याला समजत नाही. त्याच्यामुळं गोष्टी ऑर्गनाईज करणं हे खूप गरजेचं आहे. कारण पहिल्यासारखं नाही, आता मोजकेच कानातले किंवा मोजकेच गळ्यातले काहींना आवड असते की बाबा सोन्याचंच घालणं, किंवा काहींच्या घरी आवडतं नाही आवडतं, तो ज्याचा त्याचा भाग आहे. परंतु महिलांना छान दिसायचं असतं, छान आवरायचं असतं. हळदी कुंकाचा कार्यक्रम, सणासुदीला किंवा बाहेर पडताना बऱ्याचशा व्हरायटीमध्ये गोष्टी घ्याव्या लागतात. आणि त्या व्यवस्थित ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, मला असं वाटतं. आत्ता कुठेतरी मी शिकले म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि तुम्हाला छान वाटावं, तुम्ही पण ऑर्गनाईज राहावं, तुम्हाला एक चांगला संदेश, तुमची एक मैत्रीणच आहे मी, तुमच्यातलीच आहे, तुम्हाला छान वाटावं म्हणून हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तुमच्याकडं काय आयडिया आहेत का, तुम्ही कसं ठेवता, मला शेअर केलं तर चालेल. आणि माझ्या इन्स्टा अकाउंटला व्हिजिट द्यायला म्हणजे विसरू नका. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, त्याच्यामध्ये काही वेगवेगळे टाईप्स हवे असतील किंवा व्हिडिओ एडिटिंग संदर्भात मला हेल्प करा, मला मेसेज करा. आणि तुम्ही पण छान छान व्हिडिओ बनवा. भेटूया लवकरच, तोपर्यंत काळजी घ्या. राम राम, नमस्कार.